भाजपला मोठा धक्का. कुंभारीचे सरपंच माणिक हरकळ कौसडी सर्कलमधून अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी. तालुक्यात राजकीय हालचालींना वेग. जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिंतूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून कुंभारी येथील विद्यमान सरपंच माणिक हरकळ यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटात अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. माजी आमदार विजय भांबळे तसेच युवा नेते सुरेश नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. सरपंच माणिक हरकळ व बाळासाहेब हरकळ हे मागील 12 ते 14 वर्षापासून भारतीय जनता पक्षात निष्ठेने कार्य करत होते. जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर माणिक हरकळ यांनी कौसडी सर्कलमधून उमेदवारीची मागणी भाजपकडे केली होती. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेशानंतर माजी आमदार विजय भांबळे व सुरेश नागरे यांनी माणिक हरकळ यांना कौसडी सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी अधिकृत उमेदवारी दिली. त्यानंतर माणिक हरकळ यांनी कालच आपला जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माणिक हरकळ यांचा कौसडी सर्कलमध्ये मोठा जनसंपर्क असून ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या कामामुळे त्यांची ओळख आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल असा विश्वास पक्ष नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी माणिक हरकळ, कौसडी गणातून पंचायत समितीसाठी मुजाहिद कादरी तसेच कोक गणातून पंचायत समितीसाठी कैलास वजीर हे उमेदवार असून या तिन्ही उमेदवारांना सर्कलमधील मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पक्षप्रवेश व उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, अक्कुलाला, योगेश देशमुख भोगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घडामोडीमुळे जिंतूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज रोजी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आतापर्यंत तुम्ही भाजप पक्षात होते, याबद्दल काय बोलणार? मी आतापर्यंत माझ्या वडिलांनी बी काम केलं आणि मी पण कालपर्यंत काम केलं. पण आता कसं असते, पक्षामध्ये आम्हाला काही विचार झाला नाही एवढं काम करून चांगलं, तर त्यामुळं आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय आम्हाला चांगला वाटला. आणि याच्यामध्ये युवा तरुण आहेत आणि निश्चित आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं काम करून दाखवू की जिल्ह्यानं नाही, अख्ख्या महाराष्ट्रानं लक्ष ठेवावं की आमच्या कामाचा महाराष्ट्रानं हे करावं, आपल्या सर्कलचा, कौसडी सर्कलचा. याच्यानंतर कामाचं जे आम्ही काम करणार आहेत हे काम आम्ही सगळे युवा तरुण आणि प्रत्येक माणसाला आम्ही विचारात घेऊन काम करणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे आम्ही जर आता तुम्ही जे इथून पुढे पाहताल 3000+ आम्ही ह्या सर्कलमध्ये विजयी होणार. हे विजय कोणीही रोखू शकणार नाही. आता आमचा उमेदवार तर बलाढ्य पैशावाला आहे म्हणा, समोरचा खूप माल आहे त्याच्याकडे म्हणा. ते मालाचा आता ह्यावेळेस बघू आता किती माल आहे काय तर. आणि आता माननीय भांबळे साहेब यांच्या विचारात आता मी काम करणार आहे. तर निश्चित सगळ्यांनी मला माझ्या परिवारामध्ये, तुमच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये सामावून घेताना अशी अपेक्षा करतो. आमचे विजू आता फिरले तर त्यांचं बी आम्हाला आता योगदान लाभलं चांगलं. आणि सगळे माझा शेतकरी कुटुंब, शेती करणारा, मजुरी करणारा आणि जे युवा वर्ग आहे ते पूर्ण ताकदीनिशी माझ्या मागे आहे. आता याचा निश्चित येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पण फायदा होणार आहे. निश्चित आपले जगनराव चोपडे आहेत, आमचे सरपंच कोक आपले याचे करवलीचे आहेत, त्यांचे असे भरपूर. इथून पुढे बघत राहा तुम्ही कामाचा, आता लक्षात येईल तुम्हाला 2-3 दिवसातच येऊन जाईल. आणि सगळ्याला माफ करा. जर मागील 5 वर्ष आणि सध्या स्थितीला 4 वर्ष असे 9 वर्षापासून कौसडी सर्कलचा विकास रखडलेला आहे. त्याबद्दल तुम्ही माझ्या मते तुम्ही काय करा माहिती आहे का, मला तर माहीतच आहे, पण सर्वसामान्य हे प्रश्न तुम्ही आता उद्या विचारा. ही तुम्हाला ते सर्वसामान्य एखाद्याची बाईट घ्या, काय परिस्थिती आहे ही तुमच्या लक्षात येईल. तुम्ही फिरा, फक्त फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही कोण्या साध्या बी माणसाला विचारा, सगळा विकास कागदावर आहे. आता कौसडी सर्कलमधील मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मी मतदार एवढंच आवाहन करेन, माणूस बघा, विकास करणारा बघा. लक्षात घ्या, ही अशी संधी पुन्हा बारा येणार नाही. प्रामाणिकपणाने एवढं बरं सांगतो तुम्हाला. आता मी भांबळे साहेब नेतृत्वात काम करणार आहे आणि चांगलं काम करेन. सगळ्याला सोबत घेऊन गट तट आपल्या सगळे बाजूला ठेवा आणि काम एक चांगलं काम करू आपण या सर्कलमध्ये आणि दाखवून देऊ विजय काय असतात, आपण दाखवून देऊ. 7 तारखेला विजय काय असतं आपलं त्याला दाखवून देऊ. आमचा जे विरोधक आहे त्याला दाखवून देऊ. आता सगळं कळलं त्याला, येऊ द्या, कळलं पुढे. आता विजय काय असते त्यांना दाखवून देऊ. एवढं बोलून